2 दिवस ताप, सर्दी, खोकल्याने इतकं हैराण केलंय, की विचारू नका. टॅबलेट घेऊन पण तोंडाची पार चव उडाली आहे. म्हणून म्हटलं चला थोडंसं हळदीचं दूध पिऊया आज. त्यामुळे दुधामध्ये हळद टाकली थोडीशी, वेलची, जायफळ पूड टाकली, थोडीशी साखर टाकली आणि अद्रक ठेचून टाकला. 2 दिवस बरं नाहीये त्यामुळे त्यांना सुद्धा टिफिन दिला नाही. तीर्थाला सुद्धा फ्रुट्स वगैरे किंवा मखाने भाजून दिले. त्याच्यावर 2 दिवस काढले. आज म्हटलं नको उठूया आणि टिफिन बनवूया. त्यांच्यासाठी भाजी भाकरी केली आणि तीर्थाला शिरा बनवून दिला. तर सकाळी-सकाळी बेडशीटवरून गोंगाट झाला तो म्हणजे माझ्या विसराळू बुद्धीमुळे. तो असा, की ते मला म्हणाले, की डी-मार्टमधून आपण मागे 2 बेडशीट आणल्या आहेत, तर त्या आता वापरायला काढ. तर त्यावर मी कॉन्फिडन्स करून म्हणाले, की कधी आणल्या आपण 2 बेडशीट डी-मार्टमधून? फक्त आपण बघितल्या होत्या, घेतल्या नव्हत्या. आता त्या बेडशीट मी स्वतः डी-मार्टमधून घेतल्या, आणून बेडमध्ये ठेवल्या. पण मलाच आठवत नव्हत्या, की मी आणल्या का नाही, की ठेवल्या की नाही. मीच आणून मीच बेडमध्ये ठेवल्या, तरीसुद्धा मला त्या आठवेना. त्यामुळे मग ते खूप चिडले. बेड उघडून बघितल्यानंतर त्या मिळाल्या. तर असं होतं कधी-कधी वस्तू आपण आणतो, आपणच ठेवतो, तरीसुद्धा ते आपल्याला लक्षात नसतं. तुमचं पण होतं का असं? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.